नमस्कार मंडळी, मी आहे स्वरूपा जाधव। आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे दीप अमावस्या। तर मला करायची होती दीप अमावस्या, पण आता मी येताना काही इंडियातून आणलं नव्हतं दिवा वगैरे। तर आता कशी करू? तर आता मी गव्हाच्या पिठाचे तळून थोडे हे केलेत दिवे, तुम्हाला दाखवते। हे असे आता मी ह्याच्यामध्येच दिवा लावेन आणि आपल्या दिव्याला पूजन करेन। आणि त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी गुळाच्या पुऱ्या बनवल्यात आणि तांदळाची खीर बनवली आहे। हे माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या नंदेनी सांगितलं होतं की असं असं करायचं, कारण सातारा सांगली साईडला असतं, पण मी लग्नाच्या आधी कधी हे बघितलं नव्हतं। तर मला ह्याच्याबद्दल काही कल्पना नव्हती, तर मी आता पहिल्यांदाच करते आहे। त्यांनी फोनवरून मला जेवढं सांगायचं, जेवढं इथे अवेलेबल आहे त्या पद्धतीने मी आता करायचा प्रयत्न करते। तर आता तुमच्याबरोबर ही गोष्ट पण शेअर करायची होती, अशी वाटली की बाबा नाही आहे तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा ह्या गोष्टी कशा करतात। तर आता तुम्हाला दाखवतेच मी आज कशा पद्धतीने ते मांडणार आहे देवाच्या समोर, तर दाखवते तुम्हाला। तर मंडळी, मी इथे जोडवाती हातावर वळून ठेवल्या होत्या अगोदरच कापसाच्या। आम्ही येताना लुलूमधून कॉटनही घेऊन आलो होतो, तर त्याच्याच मी अशा 2-3 वाती बनवून ठेवल्या होत्या ऑलरेडी। आणि तुम्हाला दिवाही दाखवते, मगाशी दाखवला पण आता नीट दाखवते त्याचा आकार कसा झाला होता। जमलं नव्हतं तरीसुद्धा मी प्रयत्न केला होता। आता ह्याच्यामध्ये तेल घालून रेडी करूया। तर असे मी दिवे तयार केलेत, वात घालून तेलही टाकलंय। तर आता आपण हे थोडंसं नैवेद्याच्या बाजूने ठेवणार आहे आणि तुम्हाला दाखवतेच आता। तर हे बघा, मी अशा पद्धतीने दिवे लावून केला आहे देवाच्या समोर। मंडळी, आपले इथे ओवाळून झालं आहे दिव्यांना, आणि ओवाळलं नाहीये पण मी असं जस्ट नैवेद्य दाखवलाय 4 दिवे बनवून। तर मी सौदीमध्ये पहिल्यांदाच करते लग्नानंतर। माझ्या माहेरी अशा गोष्टी नव्हत्या, तर ह्याची काही कल्पना नव्हती। माझ्या सासूने आणि माझ्या नंदेने ही गोष्ट सांगितली की कशी करायची, पण मी इंडियातून येताना दिवे तर काय आणले नव्हते, तर त्याचं पूजन करायला नाही जमलं, म्हणून मी गव्हाच्या पिठाचे बनवले त्यासाठी की त्यांना नैवेद्य दाखवायचा। मग ते मी त्याचप्रमाणे करून केलेलं आहे। आणि आता त्याच्यासाठी मी छोट्याशा प्रमाणात त्याला मस्तपैकी नैवेद्य वगैरे दाखवून 4 दिवे लावले आहेत। तर तुम्ही पण बघितलं असेल की मी कसं नसून सुद्धा ह्या गोष्टी केल्या आहेत। त्यासाठी मलाही आनंद झाला की बाबा मी नाही करणं हे न करता मी केली आहेत त्या गोष्टी। तर तुम्ही सुद्धा हे एन्जॉय केले असेल की मी रियादमध्ये कशा पद्धतीने छोट्या प्रमाणात जुगाड लावून ह्या गोष्टी केल्यात। तर धन्यवाद, तुम्ही बघताय माझे व्लॉग, त्यासाठी खूप खूप थँक्यू। आणि सगळ्यांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा। असेच सगळ्यांना चांगले सुख समृद्धीचे जाओ। तर आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।